सकाळी सकाळी हे मला भेटले. हुशार पाहिला काय वर पाय असा आत्रव आहे हा. 80 रुपये तर 80 रुपयेच घेतले यांनी चेन लावायचे. धंदा करायचे याच्याकडून शिकावं फक्त. भूक लागली त्याला विचारायला जाऊ दे. जेवतोय तो आणि शाळा दिलीच सोडून 15 दिवसापासून. का रे बोल ना आता बोल. हा इतक्या किती बडबड 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 करीत होता. त्याला म्हटलं शाळेत जा तर तो म्हणतो शाळा शिकून कोणाचं भलं झालं. काय सांगावं याला आता. त्याला म्हटलं 12वी पर्यंत तरी शिक्षण घे. चैन लावायचं काम करतो. एका चैन एक रनर बसवायचे 30 रुपये घेतो हा. नाव काय तूच सांग रे. साई. पूर्ण नाव सांग ना. साई काळू शिंदे. बघा किती हुशार पोरग आहे. त्याला म्हटलं 12वी पर्यंत शिक्षण घे. शाळेत जा बरं का. शाळा बुडू नको. पेपर बिपर दे. हे काम कर ठीक आहे. कारण KBPचं ब्रीद वाक्य आहे ना. स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. पण शाळा शिक काय. हां किती रुपये मिळतात रे दिवसभराचे. 500. अरे बापरे. म्हणजे किती पगार मिळवतो हा दिवसभराचे. सकाळी किती वाजता निघतो घरातून. 7 ते आणि मग नंतर दिवसभर 12-1 वाजेपर्यंतच का. त्याच्यानंतर शाळेत. हां शाळेत जा बरं का. अभ्यास कर चांगला मोठा माणूस हो. हां नाही हे काम कर तू चांगलं आहे. 500-600 रुपये मिळतात तुला ठीक आहे. पण अभ्यास कर म्हणजे शिक्षण लय महत्वाचं आहे. हां चालतंय चालतंय. चल बाय. घे काळजी आणि जा शाळेत जा. आज एके ठिकाणी गोट फार्मचं उद्घाटन आहे. तिथे चाललोय आम्ही. तिथे आता कोणत्या जातीच्या शेळ्या बोकड आहेत ते बघायचंय आम्हाला. त्याच्याकरता चाललोय. इथं खूप मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. त्याचंही आज उद्घाटन आहे इथं. मेंढपाळ आपण काय बोलतो एखाद्याला खॉस हे काय मेंढ्यांसारखं वागतो असं आपण त्याला मेंढपाळ म्हणतो. पण आजही मेंढपाळ सगळ्यात धनाचा जे काय आगर असेल धनगर ज्याला आपण म्हणतो धनाचं आगर. आता जुन्या काळातून संकल्पना आले. आज पाळतो शेळी पाळायला त्याला आज पाळ म्हणायचे. जे गाय पाळायला त्याला गोपालक म्हणायचे. आणि जो मेंढ्या पाळायचं त्याला धनगर म्हणायचे. पण एक डोक्यात आपल्याला आवड होती की आपण व्हिडिओ काढणे किंवा एक कस्टमरशी बोलणे सर्व गोष्टी आपल्याला पहिल्यापासून येत होत्या. त्यामुळे पहिलं आपल्याला शेळी तर सांभाळता येणार नाही मुंबईला राहून. त्यामुळे एक मार्केटिंग मध्ये शेळीची पिल्लं विकायला आपण सुरुवात करावी. त्यासाठी एक प्रत्येक जण शेळी पालन युट्यूब वरती बघून चालू करतात. प्रत्येक जण असे 90% केसेस आहेत की त्या युट्यूब वर बघून चालू करतात. पण त्याच्यामध्ये पडल्यानंतर बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. काही लोकांनी युट्यूब वर बघून खरेदी केल्या परत त्यांना बंद करावं लागलं शेळी पालन. पण सुरुवात म्हणजे काहीतरी शेळी पालनातलं काहीतरी यायला पाहिजे. पहिल्यांदा आवड तरी पाहिजे निदान किंवा शेळी सांभाळता आली पाहिजे किंवा तिची पिल्लं विकता आली पाहिजे.
तरच आपण सक्सेस होऊ शकतो. पण सगळं जर दुसऱ्याच्या जीवावर जर करायचं असेल तर तो कधीच धंदा कोणताच चांगला होऊ शकत नाही. त्यामुळे शेळीपालनात निदान काहीतरी शेळी सांभाळता आली पाहिजे. आपल्यामध्ये असे बरेच काही फार्मर आहेत, उदाहरणार्थ सागर खलाटे, यांचं कधीच म्हणजे कुठेच अजिबात एकही व्हिडिओ नसतो, काय नसतो, पण आज पण एकदम सक्सेसफुल आहेत. आणि त्यांच्या फार्मवर जाऊन बरेच जण लोक त्यांच्याकडून माल विकत घेतात वगैरे सर्व करतात. म्हणजे काहीतरी त्यांच्याकडे जे त्यांना 4 फुल ब्लड लाईनच्या बोकडांची हिस्ट्री प्रत्येकाची, एवढे डिटेल आहेत त्यांचे. आणि मोस्ट वेलकम मॉन्स्टरचा बर्थडे, तर मॉन्स्टरला घेऊन आलेत, आपण त्याचं वेलकम करू सगळ्यांनी टाळ्या वाजवून. आणि संदीप सर उचलणारा दोघा जणांनी धरून इथं टेबलवर घ्या, हा ना इकडे तर समोर. तो उचलल्या जाणार आहे का? हा ना हा ना हा ना, उचलायचं का समोर? अरे बापरे, बिचाऱ्याचे हाल होत, घाबरतोय तो वरती. नाही हो, तो टेबल टिकल का? नाही नाही, तो उभाच राहत नाही त्याच्यावर. याचा वाढदिवस आहे आज, 1 वर्षाचा झालाय. हा मग परत मग खायला यायला त्याला घेऊ होतं ना. त्याला वाटतं इतके माणसं कसं काय. बघायला वाढदिवस मॉन्स्टरचा, छान फार्म आहे बर का. गव्हाणी मस्त केलेला आहे तो, मोठा मोठा. ते ड्रमचे हा, हा आहे ना, याचा बर्थडे आहे ना. मॉन्स्टर कोण असेल? अहो तो घाबरला इतक्या जणांना बघून. भरपूर केक खाल्लाय त्यांनी. नाही नाही पाहिजे ना चाव, तरच ते व्यवस्थित होत. हे मस्त केलंय यांनी लोखंडी, बारीक मस्त एकदम. सगळ्या बोरच आहेत ना या. ती वेगळी आहे का ती तिकडची शेळी? बोर मध्येच आहे, पण ते कोणती सिरोई सारखी दिसते ती. लाल आपल्याकडे. नाही नाही लाल नाही, तीच व्हाईट व्हाईट मधली बघा, तिचे शिंग वेगळे ती. हा हा ना, मस्त आहे. इकडे